उद्धव ठाकरे सरकारच्या काळात 2017 मध्ये खरं तर कर्जमाफी झाली होती, मात्र त्यामध्ये 6 लाखापेक्षा जास्त शेतकरी अजूनही त्यापासून वंचित आहे। आता मात्र सरकारने 2025 मध्ये झालेल्या अधिवेशनात त्या संदर्भातले 500 कोटी मंजूर केले आणि आता ते वाटप सुद्धा करण्यात आले। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्यमंत्री पंकज भाऊ भोयर आहे। पंकज भाऊ, खरं तर तेव्हाची कर्जमाफी आता आपण देतो आणि आपल्यावर ऑलरेडी आणखी एक कर्जमाफी द्यायची आहे। राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेलं महाराष्ट्र शासन हे शेतकऱ्यांकरिता अनेक वेळेस त्याला अडचणीतून बाहेर काढण्याकरिता विविध योजना राबवित असतं। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातल्या जवळजवळ 8 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधल्या 70,000 शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे त्या ठिकाणी येणे बाकी होते। ते 8ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला त्या ठिकाणी देण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। याचा फायदा जवळजवळ 70,000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार आहे आणि याच्यामध्ये विदर्भातल्या 3 बँका त्या ठिकाणी विशेष करून आहे, एक नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। तर वर्धेची बँक आपण पालकमंत्री सुद्धा डबघाई झालेली आहे। अशा सगळ्या परिस्थिती ही निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे की नेमकं काय होणार आहे? जुन्या काळात करण्यात आलेल्या चुकीच्या व्यवहारांमुळे वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी ही बँक त्या ठिकाणी पूर्णपणे बुडीत गेली होती, परंतु पुन्हा एकदा त्याच्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला होता। त्या बँकेला 168 कोटी रुपयाची मदत याच्या आधी करण्यात आली होती राज्य सरकारच्या वतीनं। मग त्याचा परवाना प्राप्त झाला आणि आता बँक सुरू आहे, परंतु ती सुस्थितीत आणण्याकरता अजून थोडा कालावधी त्या ठिकाणी लागणार आहे। निश्चितपणे लवकरात लवकर चांगल्या उपाययोजना करून शेतकऱ्यांच्या कामाकरता वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देखील ही लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने सुरळीत पद्धतीने सुरू करण्यात येईल। तर ह्या 500 कोटीच्या निधीमधून किती शेतकऱ्यांना, किती बँकांना जीवनदान मिळेल, शेतकऱ्यांना फायदा होईल आणि उर्वरित आणखी काही शेतकरी आता त्यांच्यासाठी काय तरतूद आहे का? राज्यातल्या 8 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधल्या जवळजवळ 70,000 शेतकरी खातेधारकांना याची मदत त्या ठिकाणी होणार आहेत। उर्वरित जे शेतकरी आहेत त्यांना देखील कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। खरं तर जून महिन्यात आणखी एक कर्जमाफी होणार आहे। सरकारवर एक प्रकारचं ते एक दायित्व आहे, ते कशा पद्धतीने पार पाडलं जाणार, काय प्रक्रिया होते? आपल्याला दायित्व म्हणता येणार नाही। जर का ह्या राज्यातला शेतकरी सुखी राहिला तरच राज्य हे त्या ठिकाणी सुखी आणि समाधानी राहू शकतं आणि नेहमीच महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूनं काम करणारं सरकार त्या ठिकाणी राहिलेलं आहे। चांगल्या चांगल्या उपाययोजना त्या ठिकाणी तयार करून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका ही महायुती सरकारची त्या ठिकाणी राहणार आहे। तरी खऱ्या शेतकऱ्यांना या सगळ्या नवीन येणाऱ्या जी कर्जमाफी आहे त्यातून लाभ दिला जाईल? निश्चितपणे जो शेतकरी अडचणीत आहे त्याला जवळजवळ सरसकट 2 लाखापर्यंतची मदत त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्याच पद्धतीनं एक अभिनंदनाची गोष्ट म्हणजे जे शेतकरी नियमितपणे आपलं कर्ज परतफेड करतात त्यांना देखील 50,000 रुपयापर्यंतचं एक बोनस अनुदान त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। केव्हापर्यंत ही प्रक्रिया सुरू होऊ शकते, म्हणजे काय? जवळजवळ सर्व राज्याची आकडेवारी ते घेणं सुरू आहे। जसा हा पूर्ण अहवाल तयार होईल तर तातडीनं त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल। आपल्याकडे गृह खातं सुद्धा आहे। अकोल्यात धक्कादायक घटना आली। एका आरोपी महिलेला शरीर सुखाची मागणी करणारा एक ASI होता आणि यापूर्वी सुद्धा त्याच्या अशा संदर्भातल्या तक्रारी असल्याचं माझी जे आहे महिला आयोगाच्या सदस्य यांनी सांगितलं। अतिशय निंदनीय अशी प्रथमदर्शनी घटना त्या ठिकाणी अकोला जिल्ह्यात पोलीस प्रशासनाच्या निदर्शनात आलेली आहे। त्याच्यामुळे तातडीनं पोलीस प्रशासनाला संबंधित व्यक्तीला हे निलंबित देखील केलेलं आहे, त्याच्यावरती गुन्हा देखील नोंदविलेला आहे आणि पुढची कारवाई लवकरात करण्यात येईल। कुठेतरी तो फरार झालेला होता अशी माहिती समोर येत आहे, त्याला लवकर अटक केली जाईल। पण असे जे वृत्ती आहे, खरं तर पोलीस विभागात अशी वृत्ती फारच धोकादायक आहे, त्यांना कसं थांबवतं? नाही, त्यांना निलंबित देखील करण्यात आलेला आहे, गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। तो कुठेही फरार असला तरी महाराष्ट्र पोलीस हे सक्षम आहे, त्याला लवकरात लवकर शोधून काढेल। याचबरोबर शाळा ज्या आहे त्या 15 जूनपर्यंत सुरू कराव्या अशा पद्धतीची आहे, पण विदर्भातली ऊन पाहता शिक्षक संघटनांची अशी मागणी आहे का नियमितपणे 26 जून किंवा 1 जुलैला सुरू करावं, तर त्या अनुषंगाने सरकार काय विचार? शालेय शिक्षण विभागाचा अभ्यासक्रम विहित वेळेत पूर्ण होण्याकरिता तशा पद्धतीचा निर्णय विभागानं घेण्यात आलेला आहे, परंतु स्थानिक परिस्थिती त्यावेळेस लक्षात घेता जर का त्या संदर्भात काही बदल करावे लागले तर निश्चितपणे बदल करण्यात येईल। जैन मुनी पद्मसागर यांनी जे वक्तव्य केलं ताराबाई या जैन समाजाच्या, त्यामुळे एक नवीन वाद उफडलेला आहे, कसं पाहता तुम्ही? नाही, हा शेवटी नेमकं वक्तव्य मी देखील ऐकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी आत्ताच प्रतिक्रिया उचित होणार नाही। एकच सांगतो की समाजामध्ये सर्व लोकांनी आपापल्या एकमेकांच्या धर्माबद्दल निश्चितपणे आदर ठेवला पाहिजे। खराच संदर्भात नवीन खुलासे होत आहे। परवाच वडेट्टीवारांनी आरोप केलेला आहे, गंभीर आरोप केला आहे। खरं तर अनेक अधिकारी हे महिला ज्या आहे बायकांना एक्सचेंज करत होते अशा पद्धतीचा गंभीर आरोप केला आहे। खरात प्रकरण फारच म्हणजे नवीन खुलासे होता, किती गंभीर आहे आणि चौकशी सुरू आहे, आता त्याला पोलीस कोठडी सुद्धा
प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्यामुळंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्याकरता चौकशीकरता SIT गठीत केली आहे आणि या SITच्या प्रमुखपदी त्या ठिकाणी एक कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. याच्यामध्ये सखोल तपास चालू आहे. जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कार्यवाही निश्चित करण्यात येईल. पण सदर प्रकरणाचा राजकारण न करता ह्या ठिकाणी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई कशी करण्यात येईल याच्यात मग सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. अनेकांची त्याच्यात नावं येत आहे त्यासाठी नाही, जे आता तपास हा सखोल आणि अतिशय चाकोरीबद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी चालू आहे. जे तपासामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावरती कार्यवाही होईल. तरी काल मुलाची चौकशी SITने केली आहे, पत्नीच्या संदर्भात सुद्धा हे होत आहे, मुलीची चौकशी केली आहे, अटक होण्याची शक्यता सुद्धा नाही, ह्या संदर्भात जे पोलिसांना पुरावे मिळतील, धागेदोरे मिळतील त्या दिशेनं पोलीस तपास सुरू आहे आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल. प्रकरण हे खरं तर संवेदनशील आहे आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल अशी माहिती जी आहे राज्याचे गृहमंत्री पंकज भोयर यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ सह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.